NSDC's eSkill India has joined hands with American India Foundation for enhancing employability skills and providing career guidance to college students through its course Essential Employability Skills for Indian Youth. You can follow 4 simple steps to enroll in this course. Step 1. Log in or register yourself on eSkill India portal. To enroll in the course, click on the above banner on eSkill India portal. The banner will appear on the eSkill India main page. In case banner is in motion or not visible, you can click on the corporate training button available to reach the NSDC AIF training program. If you have registered yourself before, you can log in and continue. But if you are a new user, click on sign up, fill all the details. You will need to verify your phone number or email ID. Once verified, click on I agree to terms and conditions. You have now completed the registration process. Now you can log in and enroll in the course. Step 2. Enter coupon code. After you have logged in, enter the coupon code and click submit. Step 3. Select course and language. The course is available in 2 languages. To do the course in English, click here. Kindly remember, you will not be able to change the language of the course after enrollment. Select the language of the course carefully. Click on Enroll. Click on OK. Step 4. Go through all the modules and clear the final exam to earn any certificate. After completing all the lessons in each module, you will have to give final assessment. Completing the final assessment is mandatory to complete the course and earn certificate. To give final exams, click on Final Exam. Each candidate will be given 3 attempts to clear the exam or improve the final score. The best score out of the 3 would be displayed on e-certificate. Now click on Quizzes. Click on Take Quiz and complete the quiz. क्षेत्रामध्ये सायन्स घेतो, काही लोक जनरल सायन्स घेतात, काही लोक व्होकेशनल सायन्स घेतात, काही लोक 10वी नंतर MCVC ला जातात, काही लोक ITI ला जातात. जर ते 10वी करून 12वीला सायन्स घेऊन ते डायरेक्ट इंजिनिअरिंगला फर्स्ट इयर ऍडमिशन घेऊ शकतात. काही लोक 10वी नंतर ITI ला जाऊ शकतात, ITI नंतर डिप्लोमा जातात आणि डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला ऍडमिशन घेतात. काही मुलं 10वी नंतर 12वी नंतर ITI नंतर डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगला जातात. म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्ही एका वेगवेगळ्या रस्त्याने तुम्ही इंजिनिअरिंग कडे जाऊ शकता. नंतर इंजिनिअरिंग नंतर तुम्ही इंजिनिअरिंग केलं असेल तुम्ही मास्टर्स इंजिनिअरिंग अथवा मास्टर्स इन टेक्नॉलॉजी कडे करू शकता. त्यानंतर अजून पुढे शिकण्यासाठी भरपूर काही आहे. तुम्ही फिलॉसॉफी इन डॉक्टरेट म्हणजे PhD करू शकता. नंतर सुद्धा अजून वर्क आहे की तुम्ही पोस्ट डॉक सुद्धा करू शकता. आणि कारण की अभ्यास अशी गोष्ट आहे विच इज नेव्हर एंडिंग. त्यामुळे अशा भरपूर गोष्टी आपण त्या करू शकतो. ओके. तर एक साधा एक प्रश्न आहे की सायन्स, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी मधला फरक काय? टेक्नॉलॉजी म्हणजे आपण सध्या आपण वापरतो आहोत ही झूम टेक्नॉलॉजीच आहे. त्याच्या ही टेक्नॉलॉजी आहे. ती डेव्हलप झालेली आहे काहीतरी सॉफ्टवेअर प्रोग्राम अथवा काहीतरी हार्डवेअर वगैरे वापरून. ठीक आहे. मग मी झूम तर सॉफ्टवेअर आहे पण बॅकएंडला त्याला काही ऑडिओ इनपुट लागतो ते हार्डवेअर झालं. त्याला त्याच्यामध्ये काही व्हिडिओ येतात, फोटोग्राफ्स आहे, चॅट करू शकतो. याला लागणारं बॅकएंडवर सगळ्या गोष्टी सॉफ्टवेअरच्या हार्डवेअरवरच चालतात. एक मग एंड कम्प्युटरवर चालतात. त्या टेक्नॉलॉजी तयार करण्यासाठी आपण इंजिनिअरिंग प्रिन्सिपलचा उपयोग करतो आणि इंजिनिअरिंग हे विज्ञान आणि गणित. ओके. विज्ञान म्हणजे सायन्स आणि गणित म्हणजे मॅथमॅटिक्सचा उपयोग करून आपण इंजिनिअरिंग कडे जातो. तर टेक्नॉलॉजीला सपोर्ट असतो इंजिनिअरिंगचा आणि इंजिनिअरिंगच्या पाठीमागे लपलेला असतो आपलं सायन्स. द बॅक ऑफ दिस इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इज दी सायन्स अँड मॅथ्स. स्पेसिफिकली मॅथ्स. तर इंजिनिअरिंग काय असतं? इंजिनिअरिंग इज द यूज ऑफ सायन्स अँड मॅथ्स टू डिझाईन अँड मेक थिंग्स. कोणी म्हणणार की इंजिनिअरिंग काय असतं? एक साधं काही लोकांना विचारण्यात आलं की इंजिनिअरिंग एक अगदी म्हणजे एक इनोव्हेशन आहे. इनोव्हेशन इज लाईक आपल्याला इन्व्हेन्शन नाही करायचं. सायंटिस्ट लोक ते सायन्सच्या बॅकग्राऊंड वाल्यांचं काम आहे काहीतरी नवीन करणे. पण इंजिनिअरिंगचं पहिलं प्रिन्सिपल एकच आहे. जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी सायन्स वाल्यांनी जी तयार केली आहे ती टेक्नॉलॉजी
जी टेक्नॉलॉजी आहे, सायन्सवाल्यांनी तयार केलेली टेक्नॉलॉजी, ती सामान्य माणसाकडे कशी आणायची? बघा, सामान्य माणसाकडे कशी आणायची? जसं की तुम्हा लोकांना माहीत असेल, की अगोदर आपण व्हिडिओ चॅट करू शकत होतो. आपण चॅट सगळ्याच गोष्टी करू शकत होतो कॉम्प्युटरवर. पण एखादं असं ॲप्लिकेशन तयार करून, असं हार्डवेअर तयार करून, त्याचा उपयोग करून आपण सामान्य जनतेला सुद्धा त्याचा उपयोग लाभ होऊ शकतो. हे सर्वात महत्त्वाचं प्रिन्सिपल म्हणजे इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग म्हणजे काहीतरी नवीन शोधून काढायचं असं नसतं. आहे ती गोष्टी सामान्य माणसापर्यंत कशी पोहोचेल, हे पहिलं उद्ध्येय आहे. ऑफकोर्स त्याच्यामध्ये आपण नवीन एखादी गोष्ट काढणं हा त्याचा सेकंडरी पार्ट झाला. पण पहिला प्रमुख उद्देश इंजिनिअरिंगचा हाच आहे, की आपल्या ह्या सायन्सचा, मॅथ्सचा जे आहे त्याचा सामान्य माणसाला कसा उपयोग होईल आणि त्याला त्याच्या पाठीमागे सायन्स आहे, मॅथ्स आहे हे कळू पण न देणे. लोकांना असं वाटतं, की गणिताचा कुठे काय उपयोग असतो? पण पूर्ण इंजिनिअरिंग ही गणितावर चालते. पूर्ण इंजिनिअरिंग ही गणितावर चालते. आपल्याला असं वाटतं, की आपण साइन कॉस थिटा कुठे वापरतो? खूप जोक करतो आपण Facebookवर मीम्स वापरतो बघतो इकडे-तिकडे Instagram सगळीकडे. पण त्याचा उपयोग जर आपण बघायला गेलो तर आपण आता तुमच्याशी मी बोलत आहे. कुठे ना कुठे आपण इथे साइन कॉस टॅन वापरतच आहोत. आत्ताच्या क्षणाला सुद्धा आपण मॅथ्स वापरतोय आहोत. आपण आत्ताच्या क्षणाला सायन्सच्या प्रत्येक गोष्टींचा उपयोग करतोय आहोत. तर याच्या प्रत्येक गोष्टीच्या मागे आपलं सायन्स आणि मॅथ्स दडलंय. नंतर प्रमुखानं मला 3 इंजिनिअरिंग बद्दल सांगण्यात आलेलं आहे, की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मी अर्थ सांगितलेला आहे, की इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीचा मध्ये फरक काय आहे. पण ते दोन्ही शब्द जे आहे इंटरचेंजिंगली वापरले जातात. इंटरचेंजिंगली म्हणजे की कधी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शब्द वापरतात, कुठले इन्स्टिट्यूट इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी वापरतात. सहसा ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट असतात, ते टेक्नॉलॉजी वापरतात. ठीक आहे. जसे की मी सोमय्या युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत आहे. तर आमच्या इन्स्टिट्यूटला आम्ही टेक्नॉलॉजी शब्द वापरतो, अदर दॅन द इंजिनिअरिंग शब्द. तर पहिला इंजिनिअरिंग बद्दल आपण बघूया. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इज अ डिझाइन, बिल्डिंग इज द डिझाइन, बिल्डिंग अँड द मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल कंट्रोल सिस्टम, मशिनरी अँड इक्विपमेंट. तर आपण बघितलं असेल, की आपल्या घरामध्ये जे आपण जसं शिरतो, तशा घरामध्ये कित्येक गोष्टी इलेक्ट्रिकल असतात. सर्वात पहिले आपण बघतो फॅन, लाईट्स. आता म्हणणार सर हे इलेक्ट्रॉनिक झालं, इलेक्ट्रिकल नाही. हे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहेत. आणि जसं फॅन हा इलेक्ट्रिकल कारण की त्याच्यामध्ये मोटर आहे, त्याच्यात मशीन्स आहेत. तर तुम्ही म्हणणार तर आणि लाईट सुद्धा दोन्ही इंजिनिअरिंगमध्ये येतं. इलेक्ट्रिकलमध्ये पण येतं आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण. पण महत्त्वाचं इलेक्ट्रिकलमध्ये येतं. इलेक्ट्रिकलमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये खूप फरक आहे. पण एक गोष्ट अजून सांगतो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधूनच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग निघालेली आहे. तर ज्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये आहेत, त्या सगळ्या गोष्टी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये येणार. जर गणिताच्या रूपाने बघितलं, तर हा एक मोठा इंजिनिअरिंगचा सेट आहे. त्या सेटमध्ये हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे आणि त्याचा एक भाग हा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे आणि त्याचा एक भाग जो आहे, हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालं? इलेक्ट्रिकल हा सुद्धा कॉम्प्युटरचा भाग झाला. इलेक्ट्रॉनिक्स सुद्धा हा कॉम्प्युटरचा भाग झाला. अशा प्रकारे इंटरकनेक्टेड आहे आणि जसं नॅरो इट डाउन करणार तशा प्रकारे त्या गोष्टी आहेत. म्हणजे रिपीट करतो इंजिनिअरिंग भरपूर प्रकारची असते. आपल्या भारतामध्ये जवळपास 1,500 ते 2,000 वेगवेगळ्या पद्धतीची इंजिनिअरिंग दिल्या जाते. आता तुम्ही म्हणाल की सगळी एवढे कशी काय असू शकते? आम्ही तर फक्त 4 आणि 5च ऐकलेले आहेत. असं नसतं. जसं की फॉर एक्झाम्पल मणिपाल आणि कोलकाता युनिव्हर्सिटीमध्ये इल्युमिनेशन इंजिनिअरिंग दिली जाते. आता इल्युमिनेशन इंजिनिअरिंग म्हणजे काय? फक्त लाईटवर जे आपण लाईट वापरतो घरामध्ये अथवा मार्केटमध्ये, मॉलमध्ये अथवा रोडवर लाईट लावतात. ते लाईट कसे लावले पाहिजे रोडवर अथवा मॉलमध्ये, त्याचं किती कसे कुठले-कुठले पॅरामीटर्स असतात, कसा आहे कसा लाईट लावायचा, कुठले किती वॉटचा लावायचा, अशा प्रकारची इंजिनिअरिंग फक्त तिथे दिल्या जाते आणि त्याच्या भारतामध्ये फक्त 24 ते 30 सीट्स आहेत. अशा प्रकारे छोट्या-छोट्या स्पेसिफिकली नॅरो डाउन करून एका विशेष टॉपिकमध्ये सुद्धा इंजिनिअरिंग दिल्या जाते. त्यामुळे भारतामध्ये 1500 ते 2000 वेगवेगळ्या प्रकारची इंजिनिअरिंग आहे. जर ब्रॉड व्ह्यूला बघायला गेलं तर आपल्याकडे फक्त 4 आणि 5च इंजिनिअरिंग, पण त्यांच्या एखाद्या विषयामध्ये इंजिनिअरिंग पण होऊ शकते. ते आपण बघू शकतो अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जर तुम्हाला लोकांना लिस्ट आउट करायला सांगितलं तर
आपण भरपूर लोक तुम्ही सांगू शकता, पण मी आता डायरेक्ट लिस्ट तुमच्या समोर ठेवतो. आपण व्हॅक्यूम क्लीनर बघतो, आपण टेलिफोन बघतो, आपल्याकडे स्पीकर्स असतात, आपल्याकडे ग्राइंडर, मिक्सर, भरपूर गोष्टी असतात. आणि ह्या सगळ्या अप्लायन्सेस असतात सगळ्या इलेक्ट्रिकल्स. ओके. Some electrical engineering concerns are also found in mechanical and civil engineering. तर तुम्ही म्हणणार की इलेक्ट्रिकल हा इलेक्ट्रिकल नाही राहून हा सगळीकडे आता पसरलेला आहे. मेकॅनिकल वाले सुद्धा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस वापरतात. जर आपण इलेक्ट्रिकल नाही वापरणार तर गाडी कशी चालेल? तिथे सुद्धा इलेक्ट्रिकल प्रिन्सिपल वापरले जातात. प्रिन्सिपल म्हणजे त्याच्यात नियम. ठीक आहे. म्हणजे आपण जर एखादी मोटर बाईक बघितली तर इलेक्ट्रिकल मोटर बाईक्स आल्यात येत आहे नाउडेज. इलेक्ट्रिकल मोटर बाईक्स आर कमिंग, ई बाईक्स आर कमिंग, ई व्हेइकल्स आर कमिंग. आता तुम्ही बघितलं असेल की एलॉन मस्क नावाचा जो व्यक्तिमत्व आहे त्याला सध्याचा आईन्स्टाईन म्हटलं जातं. त्यांनी सुद्धा भारतामध्ये पाय रोवलेले आहेत आणि त्यांनी तो बेसिकली तो इलेक्ट्रिकल आपल्याकडे व्हेइकल्स ई कार येणार आहेत, इलेक्ट्रॉनिक कार्स येणार आहेत. ठीक आहे. आता ऑल्सो फाउंड इन मेकॅनिकल लोक सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा उपयोग करतात, सिव्हिल वाले सुद्धा करतात, कारण की ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहे. कोणी असा प्रश्न विचारला जर की इंजिनिअरिंग कधीपासून आहे, तर इंजिनिअरिंग आजपासून नाही आहे. इंजिनिअरिंग जेव्हापासून चाकाचा शोध लागला तेव्हापासून इंजिनिअरिंग आहे. आणि त्या चाकेला कशा प्रकारे वापरल्या जाणार याला इंजिनिअरिंग म्हणतात. चाक शोधून चाकाचा उपयोग होत नाही, पण तो चाकाला व्यवस्थित त्याला 2 चाकं लावून, 3 चाकं लावून, 4 चाकं लावून एखादी गाडी तयार केली जाऊ शकते, एखादी सायकल, एखादं व्हेइकल तयार केलं जाऊ शकते. ते इंजिनिअरिंग आहे. फोकस ऑन अ लार्ज स्केल प्रोडक्शन अँड डिस्ट्रिब्युशन ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ही सगळ्या हे जे आहे हे एक इलेक्ट्रिकल इंजिनिअरचं काम आहे. त्यांचं मेन फोकस काय आहे? फोकस ऑन लार्ज स्केल प्रोडक्शन अँड डिस्ट्रिब्युशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. आपण आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी येते. आपण आपण इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणत नाही, आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो. आपण काही लोक लाईन आली लाईन गेली असं म्हणतात, पण ते चुकीचा शब्द आहे. इलेक्ट्रिसिटी आली आणि इलेक्ट्रिसिटी गेली आणि इलेक्ट्रिसिटी ही आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दलच आहे. आणि ती कशी जनरेट केल्या जाते, त्याचं पॉवर प्लांट कसा असतो, त्याला ट्रान्समिशन कसे केले जाऊ शकते, एका जागे दुसरी जागे तुमच्या घरापर्यंत येते, तुमच्या मीटर असतं, त्या मीटर मधून त्याला कॅल्क्युलेट केलं जाते की तुमच्याकडे किती युनिट जळलेत. ते सगळीकडे जर बघायला गेलं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरच काम आलं. इलेक्ट्रिकल इंजिनियर वर्क्स आणि ट्रान्सपोर्ट नेटवर्क ट्रान्समिशन साठी काम, इलेक्ट्रिकल नेटवर्क, मग इंटरनेटचे नेटवर्क असो, कुठले पण नेटवर्क असो. लाइटिंग, आय थिंक आय ऑलरेडी टोल्ड अबाउट दिस, व्हॉट इज माय लाइटिंग, इल्युमिनेशन इंजिनिअरिंग, हीटिंग, व्हेंटिलेशन, लिफ्ट मध्ये वापरतात, पॉवर जनरेशन, पॉवर डिस्ट्रीब्युशन, रिन्युएबल एनर्जी. तुम्ही लोकांनी बघितलं असेल हा शब्द भरपूर तुम्हाला लोकांना शाळेमध्ये आजकाल आलेला असेल आणि हा सध्या खूप प्रचलित शब्द आहे, रिन्युएबल एनर्जी. जर आपण बघितलं असेल तर आजकाल सगळ्यांकडे फोटोव्होल्टॉनिक सेल्स, अथवा तुम्ही बघितलं असेल त्याला सूर्य, आपण मराठीमध्ये त्याला सूर्यच्या वरून जे आपण एनर्जी घेतोय, रिन्युएबल म्हणजे तेवढी सूर्यावरूनच नाहीये, भरपूर गोष्टी आहे जिथे रिन्युएबल एनर्जी असते. जसं की रिन्युएबल एनर्जी सूर्यापासून येते, म्हणजे फोटोव्होल्टॉनिक सेल, सूर्यचूल आहे, आपण हे सगळं वापरतो रिन्युएबल एनर्जी ओनली. मॅन्युफॅक्चरिंग, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं आणि कन्स्ट्रक्शन कसं करायचं. नाव काय एक्झॅक्टली रिस्पॉन्सिबिलिटी काय असते त्यांची, ही रिस्पॉन्सिबिलिटी इज नॉट ओनली टू द मेकॅनिकल इंजिनियर, ही सगळ्या इंजिनियरची करस्पॉन्डिंगली सारखीच रिस्पॉन्सिबिलिटी असते. प्रोजेक्ट प्लॅन करणे, एखादा प्रोजेक्ट आहे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला लोकांना एका जागी तुम्ही पॉवर प्लांट टाकला, मग ती पॉवर प्लांट मध्ये तो प्रोजेक्ट कसा चालणार, किती लोक लागणार त्याच्यामध्ये, त्याला मग त्याच्यातून किती तिच्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार, ह्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेट करणं, किती पैसा लागेल, किती लोकांना, किती टेक्निशियन्स लागतील, किती इंजिनियर्स लागतील, त्यांना किती किती त्यांना वेजेस द्यायचे, काय द्यायचे, ह्या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट करणं हे एका अभियंता अथवा एका इंजिनियरचं काम असतं. वेअर टू फाइंड हिम, आम्ही हा एक छान असा एक टॉपिक टाकलाय ते टायटल, वेअर टू फाइंड, कुठे इंजिनियरला शोधायचं. यू कॅन गेट एनीवेअर. तुम्हाला तो ऍज अ कन्सल्टंट म्हणून काम करताना दिसणार, तुम्हाला सिव्हिल सर्व्हिस गव्हर्नमेंट मध्ये काम दिसेल, तो टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीमध्ये दिसेल, तो तुम्हाला कम्प्युटर इंडस्ट्री, आयटी इंडस्ट्री दिसेल, तो एखादा इंजिनियर तुम्हाला कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये दिसेल, म्हणजे तिथे कन्स्ट्रक्शन स्वतःचं काम करत नसेल तो, पण कन्स्ट्रक्शन वाल्यांना जे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस लागतात तिथे त्यांना मदत, त्यांना डिझायनिंग, त्यांना कशा प्रकारे केलं पाहिजे, सगळ्यांना मदत असते. एनर्जी,
एनर्जी म्हणजे आपण जे हा ऑफकोर्स कुठली पण एनर्जी असू शकते. मग ती सोलर एनर्जी आहे अथवा कॉस्मिक एनर्जी आहे अथवा तुम्ही लोकांनी बघितलं असेल की एवढी एनर्जी नाही पण आपण यू नो आपल्या पृथ्वीच्या गर्भामध्ये खूप जास्त हीट आहे, तो लावा आहे. त्याचा सुद्धा इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणून वापरून ते सुद्धा इलेक्ट्रिसिटी जनरेट केला जाऊ शकते. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ट्रान्सपोर्ट आहे, नंतर युटिलिटीज कंपनीमध्ये आहे, आर्म फोर्सेस आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वापरल्या जाते आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बघू शकता. जर बघायला गेलं तुम्ही म्हणता की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फार जुनी आहे. येस, ही जवळपास 100 वर्ष जुनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे ही फील्ड. नंतर नंतर इलेक्ट्रॉनिक आली आणि त्यानंतर कम्प्युटर, आयटी ह्या फील्ड्स वगैरे आल्यात. नंतर आता खूप बूम मध्ये डेटा सायन्स, डीप लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या चालू आहे. तर कुठले सध्या ट्रेंड चालू आहे? प्री फॅब्रिकेटेड प्रोडक्ट्स. प्री फॅब्रिकेटेड प्रोडक्ट्स म्हणजे आजकाल काय झालंय की एक इलेक्ट्रिकल इंजिनियर काय करतो स्वतःकडे त्याचं प्री फॅब्रिकेटेड म्हणजे तुमच्या फॉर एक्झाम्पल आपल्या घरी अगोदर एखादा इलेक्ट्रिकचं बोर्ड लावायचं बटन आणि वगैरे सगळं लावायचं. आजकाल रेडीमेड बोर्ड मिळतात. फक्त 2 मागची वायर लावा, बोर्ड लावून द्या, संपलं काम. त्याला प्री फॅब्रिकेटेड म्हणतात. त्याचं फॅब्रिकेशन झालेलं आहे. म्हणजे आपण त्याला येऊन सगळ्या गोष्टी जोडण्याचं काम नाहीये. डायरेक्ट युनिट रेडी असतात तुमच्याकडे वापरा, आणा, डायरेक्ट वापरायला सुरुवात करा. घरी येऊन आपल्याकडे वॉशिंग मशीन कोणी तयार करून देत नाही. डायरेक्टली आपण आणतो, डायरेक्ट वापरायला सुरुवात करतो. अनेक जस्ट एक्झाम्पल अशा भरपूर गोष्टी इंडस्ट्रीमध्ये यायला लागलेल्या आहे जिथे सगळ्या प्री रेडी असतात. तुम्ही बघितलं असेल की आजकाल डायरेक्ट रेडीमेड डायरेक्ट बीमचे बीम मिळतात सिमेंटाचे, डायरेक्ट आणतात, लावतात, ठेवून देतात. सो दॅट इज अगेन दी प्री फॅब्रिकेटेड प्रोडक्ट्स. नंतर स्मार्ट ग्रिड, सोलर सिस्टीम्स बघितलं असतील तुम्ही लोकांची तुम्ही इलेक्ट्रिसिटी अनेक सोसायटीज मध्ये आजकाल पॉवर जनरेशनसाठी सोलर हिटर्स वगैरे सुद्धा लावलेले आहे सोलर बिल्डिंग मध्ये. नंतर इंटरनेट ऑफ थिंग म्हणजे इंटरनेट सोबत कनेक्ट करून सगळ्या गोष्टींना आपण कनेक्ट केलंय. म्हणजे आपण त्याचा वापर करून घरी बसल्या बसल्या आपण एक ऑफिसहून तुम्ही येत आहात आणि तुम्हाला घरीच कॉफी चालू करायची असेल, म्हणजे तुम्ही घरी पोहोचून तुम्हाला कॉफी मिळाली पाहिजे. अशा प्रकारची जर एखादी गोष्ट करायची असेल म्हणजे तिथे तुम्हाला एखादा इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस अथवा एखादं हार्डवेअरला कंट्रोल करायचं असेल, पण ते कंट्रोल तुम्ही इंटरनेटद्वारे ज्याला अगदी सोप्या भाषेत तुम्हाला लोकांना सांगतोय, त्याला इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतात. आणि सध्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि याच्यावर पायल घेऊन ITIचा एक स्पेशल इंटरनेट ऑफ थिंग्स फॉर हेल्थ केअर नावाचा कोर्स यावर्षीच लॉन्च केलेला आहे. कालच माझ्या ITIच्या एका प्राध्यापकांनी मला ते मेसेज केला की आम्ही अशा प्रकारचा कोर्स चालू केलेला आहे. त्यांची इन्स्टिट्यूट मला वाटते बँड्राच्या जवळपास आहे. त्यांनी तिथे ITचा असा कोर्स चालू केलेला आहे. आणि रोबोटिक्स, आता तुम्हा लोकांना रोबोट पिक्चर बघितलंच असेल. तशा प्रकारे रोबोटिक्स मध्ये तेवढंच नाहीये, भरपूर गोष्ट आहे. रोबोट म्हणजे काय? रोबोट म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही ती गोष्ट ऑटोमॅटिकली स्वतःच्या मर्जीने करतो. तुम्ही लोकांनी एखादा व्हिडिओ बघितला असेल, तर ते एखादी गोष्ट उचलून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवतात. त्याला सुद्धा रोबोटिकच म्हणतात. तुम्ही लोकांनी JCB बघितलं असेलच सगळीकडे. JCBला कसा आर्म असतो, तसं एखादी गोष्ट उचलतो आणि ठेवतो. तिथे तो माणूस आहे, त्याला तो करतोय. पण जो तिथे माणूस रिमूव्ह केला, तिथे फक्त तो ऑटोमॅटिक केलं, त्याला सुद्धा रोबोटिक म्हणतात. ऑगमेंटेड रियालिटी, तुम्ही लोकांनी ऑगमेंटेड रियालिटी व्हर्च्युअल रियालिटीचा गेम बघितला असेल, पोकेमॉन गो. सो दॅट इज अ न्यू एरा. ओके, जिथे इंटेलिप्रेझेन्स आपण एका जागेला दुसऱ्या जागी आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. जर तुम्ही लोकांनी बघितलं नसेल तर ऑगमेंटेड रियालिटीचं एक एक्झाम्पल म्हणजे पोकेमॉन गो तुम्ही गेम बघू शकता. इलेक्ट्रिकल व्हेइकल्स, वायरलेस पॉवर ट्रान्सफर. तुम्ही लोकांनी बघितलं असेल की काही फोनना सध्या जे नवीन फोन काही येत आहेत, स्पेसिफिक काही काही कंपनीजचे, जिथे वायरलेस चार्जिंग होऊ शकतात तुमचे फोन. तर ही एक वायरलेस पॉवर ट्रान्सफरची टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये सध्या लिमिटेशन आहे डिस्टन्सचं, सगळ्याच डिव्हाइसेसला पॉसिबल नाहीये. तिथे काय एनर्जी सेव्हिंग लाइटिंग टेक्नॉलॉजीज, कसं काय तुम्ही त्याला लाइटिंग टेक्नॉलॉजीमध्ये वर्क करू शकता की तुम्ही इलेक्ट्रिसिटी वाचवू शकता. ड्रोन सगळ्यांना माहीतच आहेत. तिथे सुद्धा भरपूर काम बाकी आहे. अजून छान प्रकारे ड्रोन्स वगैरे याच्यामध्ये असे या एरियामध्ये भरपूर काही करण्यासारखं आहे. त्या व्यतिरिक्त सस्टेनेबल डिझायनिंग, तुमच्या डिझायनिंग कशा सस्टेनेबल असू शकतात की विच कॅन बी युटिलाइज्ड बाय एव्हरीवन.
टर्बाईन सिस्टीम, फ्युल्स, कशा प्रकारे आपण बायोफ्युल्स, बायोमास एनर्जी वापरू शकतो. तर विच कॅन बी युटिलाइज. तुम्ही लोकांना जेट्रोफाचं प्लांट ऐकलं असेल कधी शाळेमध्ये, तर त्याचा सुद्धा फ्युल तयार करणार, बायोफ्युल म्हणून तयार करायला वापरलं जातं. जिओथर्मल, जिओथर्मल गोष्टी आहेत. त्याने गॅस इन्सुलेटेड ट्रान्समिशन लाईन्स, अशा प्रकारे हे सगळे एरियाज आहेत जिथे ट्रेंड चालू आहे. रिन्युएबल एनर्जी तुम्ही लोकांनी बघितलं असेल की पॉवर ट्रान्समिशन अँड इट इज कमिंग फ्रॉम टर्बाईन्स, पवन चक्की पासून येत आहे. ते सगळे आपल्या गावांना, शहरांना दिल्या जाते. त्यानंतर असे याला म्हणतात प्री फॅब्रिकेटेड असतात ह्या गोष्टी, आणि डायरेक्ट लेवल आपण वापरू शकतो. नंतर वेट इट टू बिकम म्हणजे पर्सनल फ्लाइंग कार्स, पीपल आर वर्किंग ऑन दिस. 40 GB वायफाय which is it is already but it is in the testing. Ion थ्रस्टर एनर्जी, अशा प्रकारे थ्रस्टर असतं, then you can have lot of things can do. त्यासाठी एखादे तुम्ही मूवी पण बघू शकता, दाखवलं आयर्न थ्रस्टर काय असतं. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणूनच आहे. and that is पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मोरली फोकस ऑन इंटिग्रेटेड सर्किट्स. ओके, त्याचे पण हे सगळे एरिया आहेत. या एरियामध्ये भरपूर काम चालू आहे. आणि दिस इज अ वायरलेस चार्जिंग ऑन बोर्ड. तुमची गाडी जात आहे आणि इट इज गेट चार्ज डायरेक्ट. इलेक्ट्रिकल रिचार्जिंग लेन्स, म्हणजे डायरेक्ट गाडी रिचार्ज होणार. दॅट इज अ फ्युचर. रिसर्च ॲट नॅशनल युनिव्हर्सिटी सिंगापूर शोकेस ॲक्वेटिक रोबोट. हा ॲक्वेटिक पाण्यामध्ये चालणारा रोबोट. सो दिस इज अन एक्झाम्पल. अशा प्रकारे भरपूर गोष्टी आपण करू शकतो. RFID आहे, स्मार्ट आयडीज असतात. काय करते बाबड्या तू? Mute yourself, someone is there. लायफाय म्हणजे इट्स अ लाईट फिडॅलिटी. वायफाय असतं तर लायफाय असतं, आणि त्या सुद्धा वापरलं जाऊ शकतं. हा एक लॅन्टेन आहे, डायरेक्ट सॅटेलाइट तुमचा डेटा घेणार आणि तुम्हाला लोकांना डायरेक्ट तुम्ही याच्यावरून याचा वायफाय तुम्ही वापरू शकता. 5G आपल्याकडे माहित आहे, आणि 5G ला कशा प्रकारे सस्टेनेबल करता येणार, कारण की अनेक जागी एक्झाम्पल आलं की याच्यामध्ये इन्फ्रारेड्स आहे, त्याच्या इट इज अफेक्टिंग ह्युमन बॉडीज अँड ह्युमन ॲनिमल्स, बर्ड, सगळ्यांना. त्याला कशा प्रकारे सेफ केलं जाऊ शकतं, दॅट इज अ वर्क. हा एक मोठा रिसर्चचा एरिया आहे. त्या व्यतिरिक्त मी एक स्क्रीनशॉट आहे, खूप जुना आहे, 2000 जवळपास 18चा आहे, 18-19चा. तेव्हा त्याच्या हिशोबाने 30 जून पर्यंत भारतामध्ये आपली 23 गिगावॅट्सची आपली कॅपॅसिटी होती. ओके, सो जनरेट कॅपॅसिटी 8 टाइम्स फ्रॉम ही एवढी होती मेगावॅटवरून आपण 23 गिगावॅट्स मध्ये गेलो 2018. ठीक आहे, विथ द इंट्रोडक्शन ऑफ 2020 वी वेंट फ्रॉम 23 gigawatt पासून, तर lot of things that happened. We now reached to the 37. See, you can see it's a lot of difference. Almost it's a more than around 2% म्हटलं तरी चालेल, डबल झाला. 1.8 1.7% ने इन्क्रीज झालेला आहे सोलर एनर्जी मध्ये. Then lot of engineer, lot of technician, lot of diploma holders are required in such field of solar also. तो दिस इज अ नथिंग बट मोटिवेशन टू अंडरस्टँड. तुम्ही गुगलवर सर्च मारलं की इन्स्टॉल सोलर कॅपॅसिटी इन इंडिया. सो आपण दिवसेंदिवस आपली कॅपॅसिटी वाढवत चाललेलो आहे. सो डेव्हलपमेंट इन सिव्हिल इंजिनिअरिंग, दिस इज अ सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कशा प्रकारे डेव्हलपमेंट होत गेलं, दिस इज डिपिक्टिंग इट. कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणि सिव्हिल इंजिनिअरिंग इंटरचेंजिंगली वापरतात. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन नुसतं घरांची बिल्डिंगच बांधणं एवढं नसतं, तर लॉट्स ऑफ डिफरंट कन्स्ट्रक्शन्स आर देअर. आयफेल टॉवर पासून सगळ्याच गोष्टी कन्स्ट्रक्शन मध्ये येतात. आणि तुम्ही लोकांनी बघितलं असेल की व्हेरियस शेप्स आर क्रिएटिंग. बिल्डिंग मध्ये सुद्धा सस्टेनेबल डिझाईन चालू आहे, AR/VR चालू आहे. तुम्हाला लोकांना एखादा फ्लॅट घ्यायचा आहे अथवा भाड्याने घ्यायचा आहे, रेंट ऑन करायचा आहे, तुम्हाला लोकांना जायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट तो व्ह्यू असं बघू शकता. हा प्रोजेक्ट माझ्या अंडरमध्ये सध्या चालू आहे. माझ्या अंडरमध्ये काही विद्यार्थी या विषयावर काम करतायत. कुठेही प्रॉपर्टी बघायला जायची गरज नाहीये, तुम्ही घरी बसल्या प्रॉपर्टी बघू शकता. जरी लॉकडाऊन लावलं गव्हर्नमेंटने तरी सुद्धा घरी बसल्या सगळ्या गोष्टी बघू शकता. फ्रॉम द एंट्रन्स टू द रूम, एक कॉर्नर, एक रूमचा. इव्हन तुम्ही त्याच्यामधून एखादं घरामधलं फर्निचर स्वतःचे असेल ते तुम्ही लावून बघू शकता. ऍडव्हान्स बिल्डिंग मटेरियल्स, आणि महत्वाचं म्हणजे एक डायग्राम तुम्हाला लोकांना दाखवणार. कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. हे बघा, हा रोड बनवलेला आहे, त्यात सोलर पॅनल्स लावले रोडवर. बघा, सोलर पॅनल
कुठे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, कुठे रोडवर लावलंय, कुठे सिव्हिल इंजिनिअरिंग. सगळे एकमेकांसोबत काम करतात. नाउ डेज थिंग्स बिकम इंटरडिसिप्लिनरी. सगळे एकत्र येतात आणि काम करतात. सेल्फ हिलिंग कॉन्क्रीट हा कॉन्क्रीट असा आहे की जर कॉन्क्रीट तुटलं, आपल्याला माहित आहे रस्ते कसे असतात, सिमेंट जर तुटला तो ऑटोमॅटिकली स्वतःला तो जोडून घेणार. म्हणजे इट इज अ सेल्फ हिलिंग. इट गेट हिल्स इटसेल्फ. हा प्लास्टिकचा रोड आहे ज्याच्या आतमधून पाणी जाते. आपल्याकडे माहिती आहे प्लास्टिक खूप वेस्ट होत आहे. तर मग ते प्लास्टिक काय करायचं? मग त्याचे रोड तयार केले जाऊ शकतात. हा एक व्हेरी इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये अनेक लोक त्याच्यावर काम करत आहेत. त्याला कशाप्रकारे आता तुम्हाला लोकांना माहित असेल की माहित नाही, पण हायपरलूप भारतामध्ये येणार आहे आणि त्याच्यासाठी खूप काही असं म्हणजे वेगवेगळे लोक लागणार आहे. मग ते मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, टेलिकॉम, कॉम्प्युटर, IT सगळे इंजिनिअरिंग लागणार आहे याच्यामध्ये. कारण की खूप जास्त प्रकारचं आणि हे हाय फास्टेस्ट ट्रान्सपोर्टेशन असणार आहे जगातलं हे. सौदी अरेबियामध्ये काम सुरू झालेलं आहे आणि भारतामध्ये सुद्धा याचं काम सुरुवात झालेली आहे. पहिली हायपरलूप मुंबई ते पुणे चालणार आहे. मुंबई, पुणे, मुंबई. हे काही सायटेशन तिथून मी माझी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे आणि थँक यू सो मच. आणि आय एम थँकफुल टू ऑल दी मॅनेजमेंट. आणि तुम्हाला लोकांना काही प्रश्न असेल तुम्ही प्रश्न मला विचारू शकता. तुम्ही स्वतःला अनम्यूट करायचं अथवा यू कॅन रेज युअर हँड अँड आय विल आन्सर युअर क्वेश्चन. भाषेचं काही बंधन नाही. मी हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती 4 भाषा बोलू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ट्रेडमध्ये तुम्हाला असलेल्या काही शंका असतील की पुढे जाऊन आता MCVC नंतर तुम्ही काय करू शकता, असं काही असेल तर तुम्ही विचारू शकता सरांना. MCVC नंतर तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेऊ शकता आणि MCVC च्या मुलांना द्वितीय वर्षाच्या डिप्लोमाला ऍडमिशन मिळते आणि तुम्ही अलाइड कोर्सेस मध्ये तुम्ही ट्रान्सफर पण होऊ शकता. इलेक्ट्रिकलची मुलं इलेक्ट्रॉनिक्स कडे जाऊ शकता. ते कम्पॅटिबिलिटीचा टेबल MSBT ने त्यांच्या वेबसाईटवर दिलेला आहे. तुम्ही कुठला प्रोग्रामहून कुठल्या प्रोग्रामला चेंज करू शकता. आणि MCVCच्या मुलांना सरळ द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो. सर मला एक थोडंसं डिमांड होतं की थोडंसं वस्तीमध्ये आमचं हे कॉलेज आहे, तर एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं जेव्हा पुढे मुलं फेस करणार आहेत तर कसं त्यांनी असलं पाहिजे कॉलेजमध्ये येताना किंवा आता कॉलेज नंतरही मुलांनी कसं असलं पाहिजे ते थोडं जरा एलॅबरेट केलं तर बरं होईल. त्यासाठी ओके, पर्सनॅलिटीच्या हिशोबाने पहिली गोष्ट मुलांनी मेंटली तयार होणं गरजेचं आहे की आपल्याला हे करायचं आहे. वडिलांनी अथवा कुठली सांगितलं म्हणून करायचं नाहीये. मला काहीतरी करून दाखवायचं. जेव्हा ही जिद्द असेल तर सगळ्या गोष्टी सरळ होणार. आपल्याला बघायचं की आपल्या बाजूला कसे लोक. एक इंजिनियर म्हणजे खूप महत्वाचा अंग आहे देशाचा. मी तुम्हाला सगळ्या मुलांना एक सचिन तेंडुलकरचं उदाहरण देणार, कारण की सगळ्यांना माहिती आहे सचिन तेंडुलकर म्हणजे काय. सचिन तेंडुलकरला जेव्हा विचारलं की तुला क्रिकेट तर व्हायला नसतं मिळालं, तुम्हाला कुठली गोष्ट तुम्हाला व्हायला आवडेल, तो सरळ म्हणाला की मला जर मी क्रिकेटर झालो नसतो तर मी एक इंजिनियर झालो असतो. कारण की त्याला शिक्षणाची गोष्ट नाही, कारण की ही रिस्पेक्ट इंजिनिअरिंग दॅट मच. कारण की 3 गोष्टी आहे ज्या भारताची इकॉनॉमी हालू दिली नाही आहे. एवढ्या मोठ्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सुद्धा भारताची इकॉनॉमी एवढी हादरली नाही जेवढी काही कंट्रीजची हादरली. त्याला 3 मुख्य कारण आहे. एक मुख्य कारण म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घरी आपले आई वडील सेव्हिंग ठेवतात. सगळ्यांना गोल्ड घ्यायची सवय आहे भारतामध्ये. दुसरी गोष्ट आपल्याकडे डिस्ट्रीब्युटेड डिसेंट्रलाइज गोष्टी आहेत सगळ्याच. एव्हरीथिंग फ्रॉम इकॉनॉमी टू एव्हरीथिंग. तिसरी गोष्ट म्हणजे आपण IT मध्ये खूप समोर आहोत, इंजिनिअरिंग मध्ये खूप समोर आहोत. त्यामुळे आता कमिंग टू द पॉइंट प्रोफेशनलिझम. सर्वात गोष्ट तुम्हा लोकांना आपल्याला आपलं कम्युनिकेशन स्किलकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ग्रॅज्युअली कशा प्रकारे आपण आपलं कम्युनिकेशन चांगलं करू शकतो.
कपडे कसे घालतोय, सगळ्या गोष्टी मॅटर करतात. कारण की जेव्हा तुम्ही एका संस्थेमध्ये डिप्लोमा पदवी अथवा पदविका डिप्लोमा अथवा इंजिनिअरिंग कशामध्ये तुम्ही ऍडमिशन घेतली गेली, तर तुम्हाला लोकांना रेग्युलरली काही लोक ऑब्झर्व करतात आणि काही लोक काही इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला हायर एज्युकेशनसाठी रेकमेंडेशन सुद्धा दिले जातात. तर तुम्हाला लोकांना बाहेरच्या परदेशामध्ये शिकायला जायचं असेल तर आपले कपडे कसे घालायचे, आपलं चालणं, आपलं बोलणं, आपली भाषा कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी महत्वाचं म्हणजे रेग्युलर बेसिसवर एखादं वर्तमानपत्र मग ते मराठीतून असो, इंग्रजीमधून असो अथवा हिंदीमधून असो, ते वाचत राहायचं आणि त्याच्या व्यतिरिक्त न्यूज ऐकायच्या. कारण की आपण एखादं इंटरव्ह्यू आज नाही उद्या तुम्हाला लोकांना इंटरव्ह्यूला फेस करायचा आणि इंटरव्ह्यूमध्ये सर्वात जास्त तुमचं सॉफ्ट स्किल चेक केलं जातं. पर्सनॅलिटी चेक केलं जातं. त्याच्यामुळे महत्वाचं म्हणजे पहिली गोष्ट तुमचं कम्युनिकेशन कसं आहे. तुम्ही कशा प्रकारे बोलताय. टेक्निकल गोष्टी पण चेक केल्या जातात आणि ह्या गोष्टी पण चेक केल्या जातात. टेक्निकल गोष्टी चेक तुम्ही 100% परफेक्ट असणार. पण असंच गरजेचं नाही की टेक्निकली खूप चांगले तर तुम्हाला कंपनी घेणारच. कारण की टेक्निकल इंटरव्ह्यूच्या नंतर तुमचं एचआर इंटरव्ह्यू होतं आणि एचआर इंटरव्ह्यूचा अर्थ असा असतो की तिथे तुमची पर्सनॅलिटी चेक केली जाते. कारण की तुम्हाला नंतर जाऊन तुम्हाला एका टीममध्ये काम करायचंय. त्यासाठी तुम्ही लोकांनी जेव्हा एखादा तुम्ही प्रोजेक्ट करता, तुमच्या मित्रांशी बोलता, तुम्ही तसं टीमवर्क कसं आहे ते सुद्धा केल्या जातं. त्यासाठी तुम्ही लोकांनी एखादा प्रोजेक्ट टीममध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. तर तिथून तुम्ही टीमवर्क शिकणार. मग तुम्ही लोकांनी कसं बोलायचं, काय बोलायचं, तुम्ही काही नाही वाटत एकमेकांना प्रेझेंटेशन द्या. सपोज इथे मला एखादा मुलगा असेल, सपोज इथे विनू आहे. विनूने प्रतीकला दिलं, प्रतीकनी तेजलला दिलं, तेजलने सुजलला, सुजलने प्रसादला दिलं. तर एकमेकांना जर तुम्ही प्रेझेंटेशन दिले तर ऑटोमॅटिकली तुम्ही स्वतःची प्रेझेंटेशन स्किल वाढवणार. कसं बोलायचं, काय बोलायचं, ग्रुप डिस्कशन असतं इंटरव्ह्यूमध्ये. ह्या गोष्टी आत्तापासून सुरुवात कराव्या लागतात. जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू होणार, जेव्हा तुम्ही प्लेसमेंटला बसणार तेव्हा नाही. ह्या गोष्टी आत्ता सुरू केल्या तर तुम्ही त्यामध्ये निपुण होणार. इट टेक्स लॉट ऑफ टाइम. असेल कोणाला काय अजून काही प्रश्न आहेत कोणाला? केस व्यवस्थित पाहिजेत. काही मुलं अगदी विचित्र केस असतात. तर इंटरव्ह्यूच्या अगोदरच केसांना व्यवस्थित करून जायचं. प्रॉपर जर ट्रिमिंग असेल, काय असेल, दॅट इज अ पार्ट ऑफ इंटरव्ह्यू मध्ये पहिले तुम्हा लोकांना बघितलं जातं. तुम्ही काय घातलंय, काय नाही घातलंय, तुम्हाला कसे कपडे घातलेले आहेत, तुम्ही शूज घातलेत नाही. दीज ऑल मॅटर्स अ लॉट. काही कोणाला प्रश्न आहेत? यू कॅन आस्क. सर अजून काही सांगू शकता का तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री बद्दल अजून एमसीबीसी कोर्स नंतर पण? एमसीबीसी कोर्स नंतर तुम्हाला कोणा डिप्लोमाच्या द्वितीय वर्षाला ऍडमिशन मिळतो. ठीक आहे, यू गेट ऍडमिशन डायरेक्ट सेकंड इयर. पण डिपेंड्स ऑन तुमचा कुठला प्रोग्राम आहे, इलेक्ट्रिकल आहे वगैरे जो पण तुमचा असेल त्या कोर्सच्या हिशोबाने तुम्हाला काही सब्जेक्ट मध्ये एक्झाम्शन सुद्धा मिळतं फर्स्ट इयरच्या. आता तुम्हाला एखादा विषय तुम्हाला द्यावा पण लागू शकतो. आणि आणि सीट्स फार कमी असतात डिप्लोमा नंतर 12वी एमसीबीसी नंतर डिप्लोमासाठी. पण त्या तुम्हाला लोकांना बऱ्याचपैकी कॉम्पिटिशन करून तुम्हाला ते सीट तुम्ही घेऊ शकता. असं नाही का नाही मिळू शकत. आणि कसं ही हायरार्की आहे बघा. आज तुम्हाला लोकांना पुढचं शिक्षण घेणं गरजेचंच आहे. ही हायरार्की मध्ये सर्वात टॉपवर एखादा एमई, एमटेक, पीएचडी केलेला व्यक्ती होता. त्याच्या खाली इंजिनियर काम करतो, बीई बीटेक केलेला. त्याच्या खाली डिप्लोमा केलेला काम करतो. त्याच्या खाली आयटीआय अथवा एमसीबीसी लोक केलेले काम करतात. ही एक हायरार्की आहे. जर तुम्हाला लोकांना मागे पुढे जायचं असेल वरच्या बाजूला पुढे, तर तुम्हा लोकांना आपल्याला पुढचं शिक्षण घेणं गरजेचंच आहे. आज नाही तर उद्या. पण कशा पण पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आणि गव्हर्नमेंटनी वेगवेगळ्या पद्धतीची फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेली आहेत. तुम्ही शिक्षण घेऊन, शिकून वगैरे दोन्ही गोष्टी करू शकता. आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या स्कॉलरशिप सुद्धा अवेलेबल असतात.
तुला अजून काय माहिती हवी? इन्स्टिट्यूट वगैरे भरपूर आहे. MSBTच्या वेबसाईटवर तू गेला, DTच्या वेबसाईटवर गेला, तुला सगळ्या डिप्लोमाची कुठे कुठल्या एरियामध्ये कुठला डिप्लोमा आहे त्याची पूर्ण लिस्ट आउट आहे. गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट असो अथवा प्रायव्हेट असो. आणि इव्हन शिक्षण शुल्क समिती या सगळ्या वेबसाईटवर प्रत्येक कॉलेजेसची फी पण दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा कुठली पण फी नसते. थँक्यू सर. जर कोणाला प्रश्न असतील तर विचारून घ्या, नाहीतर आय कॅन वाइंड अप दिस सेशन. ओके सर, असं वाटत नाही की कोणाला काही शंका आहेत. ओके. ओके. हा. माझा ईमेल आयडी चॅट बॉक्स मध्ये टाकून देतो. जर कोणा लोकांना कुठे प्रश्न असतील तर मला तुम्ही तो शीटला पण लिहू शकता अथवा तुम्ही मला पण लिहू शकता आणि आय विल हेल्प यू. एनी स्टुडंट हॅव्हिंग एनी डाऊट रिगार्डिंग इंजिनिअरिंग. माझं स्वतःचं इंजिनिअरिंग जे आहे IT आणि मास्टर्स कम्प्युटर मधलं आहे. तुम्ही त्याच्या अनुषंगाने सुद्धा विचारू शकता, कोणा मित्रासाठी वगैरे सुद्धा. आय विल गाईड फॉर दॅट ऑल्सो. आणि थँक्यू सो मच दी श्री सरस्वती विद्या मंदिर आणि त्यांच्या प्राचार्य, गरवारे इन्स्टिट्यूट आणि मुंबई युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट आणि ऑफकोर्स दी स्पॉन्सर डेल टेक्नॉलॉजी आणि इंडिया फाउंडेशन. आणि थँक्यू गौरव अँड थँक्यू एव्हरीवन. Hello. Thank you so much, sir, for being a part of this workshop and organizing the workshop for all of us. I'm pretty sure everyone has been enlightened and will take away a lot of things from what you have said. Thank you so much. Thank you and thank you Kanna ma'am and thank you also. Thank you, sir. Okay. So अभी हम yes ma'am. Yes ma'am. ओके, थांबवतो आपण ना इथे. हो मॅम. ओके ओके. विद्यार्थी मित्रांनो, मला पण थोडंसं एक शेअर करावं असं वाटतं की या गरवारे इन्स्टिट्यूट आणि डेल तर्फे आम्ही सुद्धा करिअर गायडन्सचं प्रशिक्षण घेतलं काही दिवसांसाठी. त्यासाठी शिल्पा बोरकर मॅडम, गौरव सर, चेतन सर हे आम्हाला गाईड म्हणून आणि तिथे समन्वयक म्हणून उपस्थित होते. तरी त्यांचे देखील मी खूप खूप आभार मानते की त्यांनी माझ्या विद्यार्थ्यांसाठी हे सेशन अरेंज केलं आणि आमच्या सर्व सिंधुदुर्ग एज्युकेशन आणि संस्थेतर्फे आणि श्री सरस्वती विद्या मंदिर टेक्निकल कॉलेज तर्फे मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. हॅलो मॅम. हा बोला मॅम, आम्हाला एक छोटीशी प्रेझेंटेशन दाखवायचं होतं स्टुडंट्सना हो. की कसं त्या लोक हे काउन्सिलिंग सेशन आणि जे NSDC ने सगळं अरेंजमेंट केली आहे ती कशी प्रोसिजर आहे. ओके ओके. मग आत्ताच तुम्ही लगेच दाखवणार का? येस मॅम, 15-20 मिनिटाची ती एक प्रेझेंटेशन आहे. ओके म्हणजे स्टुडंट्सना नक्की कळेल की त्या लोक ही प्रोसेस कशी करू शकतात. ओके. स्टुडंट्स, तुम्ही जर तुमचा चॅट बॉक्स बघाल तर इथे थोडे लिंक्स पाठवले आहेत. तर जी फर्स्ट लिंक आहे ती तुमची रजिस्ट्रेशन लिंक आहे, एक गुगल फॉर्म आहे. तर त्याच्यावर जेव्हा तुम्ही तुमचे डिटेल्स आणि मेल ID आणि रजिस्टर करतात, तुम्हाला थोड्याच वेळात त्याच्यानंतर तुम्हाला एक कुपन कोड मिळेल आणि तुमच्या मेल IDवर डिफरंट प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली मेल येईल, ज्याच्यावर तुम्हाला एक कुपन कोड मिळेल आणि NSDCचं जी काही स्किल वर्कशॉप आहे ती तुम्ही कशी ऍक्सेस करू शकतात ते सगळं आहे. आणि त्याच्यात तुम्हाला इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये हे तिन्ही लँग्वेजेसचे ऑप्शन्स मिळतात. तर तुम्ही सेशन संपायच्या आधी जर रजिस्टर करू शकता तर आम्हाला तुमचे मेल IDs वर तुम्हाला ऍक्सेस लिंक आणि कुपन कोड मिळेल. निरीक्ष, कॅन यू शेअर द PPT राईट नाउ? Yes, Ruchi. Visible आहे ना?
Yes, it is visible. Okay. So the following workshop is in association with American India Foundation and Dell Technologies, who have organized a career guidance and employability skill counseling program. तर नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर एक्झॅक्टली हा प्रोजेक्ट काय आहे, तर फर्स्टली अमेरिकन इंडिया फाउंडेशन अलॉंग विथ डेल ने एक प्रोजेक्ट स्टार्ट केला आहे विथ इन कॉपरेशन विथ नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अँड द युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, प्रोजेक्ट फ्युचर रेडी. नाउ एक्झॅक्टली काय आहे हे प्रोजेक्ट फ्युचर रेडी इज टू इक्विप द वर्कफोर्स विथ करिअर स्किल्स. स्टुडंट्स एज्युकेशन घेतात, पण एक जे स्किल असतं विच इज व्हेरी इम्पॉर्टंट आताच्या काळात टू गेट अ जॉब, तर त्याच्यासाठी ते हा प्रोजेक्ट एम करतो स्किल डेव्हलपमेंट स्टुडंट्स मध्ये. त्यांना करिअर मेंटरिंग प्रोव्हाइड करतं अँड ऑल्सो किती इम्पॉर्टंट आहेत स्किल्स तुमच्या फ्युचरसाठी ह्याची जाणीव पण करून देतो. तर ह्यांचा जो गोल आहे, आणि AIF नी अगोदर ह्याच्यात 6.7 मिलियन स्टुडंट्स पर्यंत अप्रोच केला आहे अक्रॉस 26 स्टेट्स ऑफ इंडिया. नेक्स्ट स्लाइड. आता या प्रोजेक्ट फ्युचर रेडी मध्ये तुम्हाला एक सायकोमेट्रिक टेस्ट घ्यायची असते, ज्याच्यात तुम्हाला तुमचे स्ट्रेंथ वीकनेस हे सगळं कळतं, आणि त्याच्याबरोबर तुम्ही एक वर्कशॉप सुद्धा अटेंड करू शकता, ज्याचं तुम्हाला ई सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जाईल. आणि ते सर्टिफिकेट तुमच्या करिअरसाठी हे खूप इम्पॉर्टंट असणार, कारण तुमच्या एज्युकेशन सकट तुमच्याकडे एक ऍड ऑन स्किलचं सर्टिफिकेट असणार आहे. नेक्स्ट स्लाइड. नाव करिअर प्लॅनिंग. एक खूप मोठा डिफरन्स असतो तुमच्या जॉबमध्ये आणि तुमच्या करिअरमध्ये. जॉब एक माणूस करतो पैसे कमवण्यासाठी अँड टू प्रोव्हाइड युअर बेसिक नीड्स, वेरस तुमचं जे करिअर असतं इट इज अ व्हेरी लॉंग टर्म जर्नी तुमच्यासाठी, आणि ती डेव्हलप होत जाते टाइम टू टाइम. अँड हे तुमच्या पॅशनवर किंवा तुमचं जे इंटरेस्ट आहे त्याच्यावर डिपेंडेंट असतं. तर तुमचं जे करिअर तुम्ही कसं चूज केलं पाहिजे, किंवा तुमचे जे स्ट्रेंथ्स आहेत, तुम्हाला ज्याच्यात आवड आहे त्याच्यात तुम्ही करिअर डेव्हलप करू शकतात का, हे ह्याची माहिती मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि करिअर प्लॅनिंगचे 4 मेन कॉम्पोनेंट्स असतात. फर्स्ट आहे सेल्फ असेसमेंट, म्हणजे तुम्ही स्वतःला किती चांगल्यापणे ओळखतात. तुमचं करिअर एक्सप्लोरेशन, ज्याच्यात तुम्हाला आवड आहे त्याच्यात तुम्ही करिअर बनवू शकतात का, आणि त्याच्यात तुम्हाला काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत. थर्ड आहे की तुम्ही किती फोकस्ड आहात ह्याच्याबद्दल. आणि फोर्थ आहे तुमचा ऍक्शन प्लॅन, तुम्ही तुमच्या करिअर ऑप्शनसाठी कशी त्याची निवड करता. नेक्स्ट स्लाइड. अच्छा, आता सेल्फ असेसमेंट जे आहे ह्याच्यात हे तुमचं करिअर प्लॅनिंग मध्ये खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो. ह्याच्यात तुम्ही तुमच्या एज्युकेशन ट्रेनिंग मधून किंवा तुमच्या जर तुम्ही इंटर्नशिप करतात ह्याच्यातून तुम्ही स्वतःला सेल्फ असेस करू शकतात की तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये चांगले आहात किंवा तुम्हाला कुठे इम्प्रूव्ह करायची गरज आहे. तर ह्याच्यात तुम्ही सायकोमेट्रिक टेस्ट जेव्हा घ्याल त्याच्यात 2 कॉम्पोनेंट्स आहेत. फर्स्ट आहे तुमची पर्सनॅलिटी टेस्ट, तुम्ही कोणत्या टाईप पर्सनॅलिटी मधले आहात, ए आहात किंवा, आणि दुसरं आहे की तुमचं इंटरेस्ट कशात आहे. तर तुम्ही जेव्हा ही सायकोमेट्रिक टेस्ट घ्याल त्याच्यात तुम्हाला पर्सनॅलिटी टेस्टचे 50 क्वेश्चन्स असतील, आणि इंटरेस्ट टाईपचे पण तुम्हाला 100 क्वेश्चन्स वगैरे असतील. ह्याच्याने तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की तुम्हाला कुठले डिसिजन्स घेतले पाहिजेत तुमच्या करिअरच्या बाबतीत. नेक्स्ट स्लाइड. आता NSDC एक नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मिशनवर आहे.
to provide India with skilled manpower and narrow the existing gap between demand and supply. नुसतं एज्युकेशन घेऊन आजच्या काळात देर इज नो यूज. यू नीड टू हॅव सम एक्स्ट्रा स्किल्स ज्याच्याने तुम्ही बाकीच्या लोकांमध्ये जे तुमच्या बरोबर जॉबसाठी अप्लाय करतील तुम्ही त्यांच्या बरोबर आउटशाईन व्हाल. तो निरीक्ष, कॅन यू प्ले द व्हिडिओ विच इज इन द पीपीटी? NSDC का It was audible, right? Yes. Yes, it is audible. ई स्किल इंडिया अमेरिकन इंडिया फाउंडेशन के साथ मिलकर भारतीय युवाओं के लिए एसेंशियल एम्प्लॉयबिलिटी स्किल्स कोर्स लेकर आया है, जिसका उद्देश्य युवाओं को एम्प्लॉयबिलिटी स्किल्स और करियर गाइडेंस प्रदान करना है। इस कोर्स में पंजीकरण 4 आसान स्टेप्स द्वारा किया जा सकता है। स्टेप 1, ई स्किल इंडिया पोर्टल पर लॉगिन या रजिस्ट्रेशन करें। कोर्स में दाखिला लेने के लिए ई स्किल इंडिया पर मौजूद ऊपर दिखाए गए बैनर पर क्लिक करें। ये बैनर आपको ई स्किल इंडिया के मेन पेज पर दिखाई देगा। यदि बैनर ना दिख रहा हो तो आप ऊपर की तरफ दिख रहे कॉर्पोरेट ट्रेनिंग बटन पर क्लिक करके NSDC AIF ट्रेनिंग प्रोग्राम में दाखिल हो सकते हैं। यदि आपने खुद को पहले रजिस्टर किया हुआ है तो आप लॉगिन कर सकते हैं। यदि आप नए यूजर हैं तो साइन अप पर क्लिक करें। यहाँ सभी जानकारी भरें, अपने मोबाइल नंबर या ईमेल आईडी वेरीफाई करें और अंत में काली पट्टी पर क्लिक कर साइन अप प्रक्रिया पूरी करें। अब आप लॉगिन करके कोर्स में दाखिल हो सकते हैं। स्टेप 2, कूपन कोड डालें। लॉगिन करने के बाद यहाँ आपको कूपन कोड डालना है और सबमिट पर क्लिक करना है। स्टेप 3, भाषा चुनें और कोर्स में दाखिल हों। ये कोर्स आपके लिए 2 भाषा में उपलब्ध है। हिंदी में कोर्स करने के लिए यहाँ क्लिक करें। याद रखिए, कोर्स की भाषा एक बार चुनने के बाद बदली नहीं जा सकती है। एनरोल पर क्लिक करें, ओके पर क्लिक करें। स्टेप 4, कोर्स शुरू करें और फाइनल टेस्ट पास कर ई सर्टिफिकेट पाएं। सभी मॉड्यूल्स को सीखने के बाद कोर्स के आखिर में दिए गए फाइनल टेस्ट को कंप्लीट करें। फाइनल टेस्ट देने के लिए फाइनल एग्जाम पर क्लिक करें। याद रखिए, प्रत्येक उम्मीदवार को परीक्षा को समाप्त करने या अंतिम स्कोर में सुधार करने के लिए 3 प्रयास दिए जाएंगे। तीनों प्रयासों में से सर्वश्रेष्ठ स्कोर के आधार पर ई सर्टिफिकेट प्रदान किया जाएगा। कोर्स को पूरा करने के बाद फाइनल टेस्ट देने के लिए क्विजेस पर क्लिक करें। एक क्विज पर क्लिक कर आप फाइनल टेस्ट दे पाएंगे। थँक्यू निरीक्ष. स्टुडंट्स, तुम्हाला एक करिअर मेंटरिंगची लिंक सुद्धा चॅट बॉक्स मध्ये टाकली आहे. तर ती जी सायकोमेट्रिक टेस्ट आम्ही ज्याच्याबद्दल बोलत होता, तुम्ही ती टेस्ट पण घेऊ शकतात आणि वन्स तुमची टेस्ट कम्प्लीट आहे तुम्हाला त्याचा एक अख्खा रिपोर्ट मिळेल ना. युजली हे टेस्ट जे असतात हे खूप एक्सपेन्सिव्ह रॅदर दॅन हे खूप डिफिकल्ट पण असतात टू फाइंड ऑनलाईन. तर हे डेल असोसिएशन फ्री मध्ये प्रोव्हाइड करते स्टुडंटसाठी. तर तुम्हाला आफ्टर यू कम्प्लीट द एंटायर सायकोमेट्रिक टेस्ट तुम्हाला त्याचा एक डिटेल रिपोर्ट मिळेल की तुम्ही कशात, तुमचे काय स्ट्रेंथ्स आहेत, तुमचे काय वीकनेस आहेत, तुम्ही कोणते कशात जास्त तुम्ही तुमचं करिअर एक्सप्लोर करू शकता, ह्याची तुम्हाला डिटेल रिपोर्ट तुमच्या मेल आयडी वर मिळेल. तर तुम्ही ती लिंक सुद्धा ऍक्सेस करू शकता. ते तुमच्या चॅट बॉक्स मध्ये दिलेलं आहे. Nirik, can we continue the presentation? Okay. Next slide. अच्छा. तर आता नेक्स्ट इज एम्प्लॉयबिलिटी स्किल्स आहेत काय, म्हणजे आम्ही एवढ्या वेळापासून बोलतो आहोत की एम्प्लॉयबिलिटी स्किल्स इम्पॉर्टंट आहेत. तर हे तुमचे कोर स्किल्स आहेत जे तुमच्यात ऑलरेडी आहेत, पण तुम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला जाणीव नसेल किंवा तुम्हाला ऍक्च्युली कधी माहीतच नसेल की तुम्ही या कामात एवढे चांगले आहात. तर एम्प्लॉयबिलिटी स्किल्स हे तुम्हाला प्रत्येक जॉबसाठी लागेल. म्हणजे तुम्ही कोणतंही करिअर सिलेक्ट केलं, इंजिनिअरिंग असू दे किंवा तुम्ही जर सायन्स मध्ये आहात, तुम्ही कोणतंही करिअर चूज केलं, तुम्हाला एक त्याचे बेसिक स्किल्स पाहिजेत की तुम्ही बाकीच्या लोकांपेक्षा किती चांगले आहात त्याच्यासाठी. तर हे जनरल स्किल्स तुम्हाला कोणती ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड नाही करू शकत. हे तुम्हाला तुमचं सेल्फ डेव्हलप करायला लागेल. नेक्स्ट.
नेक्स्ट. अडॅप्टेबिलिटी आणि फ्लेक्सिबिलिटी. तर तुम्ही आता कोविडमध्ये सगळ्यांनी बघितलंच असेल की आपल्याला ऑनलाईन क्लासेस, आपले पेरेंट्स सुद्धा जे सर्व्हिस करत असतील त्यांना ऑनलाईनच ऑफिस वर्क असेल, तर आपल्याला ह्याची कधीच सवय नव्हती. आपल्याला कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये जाऊन अभ्यास करायची एक हॅबिट होती आणि या कोविडमध्ये आपल्याला ऑनलाईन लेक्चर्ससाठी एक अडॅप्टेशन करायला लागत होतं. त्यात पण फ्लेक्सिबिलिटी म्हणजे किती वेळ ऑनलाईन लेक्चर्स होऊ शकतात, ह्याचं सगळ्याचं एक वेगळंच एक्सपिरियन्स आपल्याला सगळ्यांना आलेलं. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये किती अडॅप्टेबल असू शकतात, किती फ्लेक्सिबल होऊ शकतात, हे सुद्धा तुम्हाला या वर्कशॉप मधून एक ऍड ऑन ऍडव्हान्टेज आहे, तुम्हाला कळेल. प्लस तुम्ही जर हे तुमच्यामध्ये मिसिंग असेल तर तुम्ही ह्याच्यात खूप अभ्यास करून या वर्कशॉप मधून तुम्ही ते कव्हर अप करू शकतात. नेक्स्ट. नाव नेक्स्ट आहे गुड कम्युनिकेशन. नाव कम्युनिकेशन हे नेहमी इंग्लिश मध्येच असलं पाहिजे. इट्स नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही किती गुड कम्युनिकेशन ॲज इन तुम्ही एका माणसाबरोबर किती चांगलं तुमची क्लॅरिटी आहे किंवा तुम्ही तुमच्या थॉट्स किती तुम्ही तुमच्या ह्याच्यात नीट चांगल्यापणे सांगू शकता. जे तुमचे थॉट्स आहेत ते तुम्ही किती चांगल्यापणे एक्सप्लेन करू शकतात दुसऱ्या माणसाला. दॅट इज व्हॉट गुड कम्युनिकेशन इज. इट्स नॉट अ लँग्वेज. तर तुम्ही तुमच्या आता कोविडमध्ये सगळ्यांना व्हर्च्युअल मीटिंग अटेंड करावी लागत असेल आणि सरनी जसं आधीच मेन्शन केलं की नुसतं जॉब असणं इम्पॉर्टंट नसतं. तर तुम्ही किती चांगल्यापणे तुमच्या सेल्फला प्रेझेंट करतात, तुम्ही कसं फॉर्मल्स मध्ये आहात, तुमचे हेअर कसे प्रॉपरली सेट आहेत. सो दिस इज ऑल ऑल्सो पार्ट ऑफ गुड कम्युनिकेशन. आणि नेक्स्ट स्लाइड. नाव टीमवर्क अँड कोलॅबोरेशन. नाव तुम्ही तुमच्या टीमला किती चांगल्यापणे हँडल करू शकतात. ह्याचं एक्झाम्पल पण सरनी दिलं की जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन वगैरे बनवतात तेव्हा तुम्ही आपापसातच तुमच्या स्वतःच्या चुका काढू शकतात किंवा कोणी जास्त चांगलं बनवलं असेल तर त्याच्याकडून शिकू शकतात. दिस इज ऑल अ पार्ट ऑफ टीमवर्क. आणि किती चांगल्यापणे तुम्ही एकमेकांशी कोलॅबरेट करून एक चांगलं प्रॉडक्ट किंवा एक चांगलं, जर इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहात तर तुम्ही कोणती चांगली आयडिया प्रेझेंट करू शकतात जी खूप कंट्रीसाठी पण बेनिफिशियल असेल. तर टीमवर्क अँड कोलॅबोरेशन. सो ऑल ऑफ दीज आर पार्ट ऑफ व्हॉट दिस वर्कशॉप कन्सिस्ट ऑफ. हे सगळे ऍस्पेक्ट्स आहेत जे या वर्कशॉप मध्ये आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट स्लाइड. लीडरशिप. नाव लीडरशिप म्हणजे इट्स नॉट ओनली एक माणूस जो सगळ्यांशी चांगला असेल, पण लीडर इज समवन जो तुम्हाला अपफ्रंटली सांगू पण शकतो की ही तुझी चुकी आहे किंवा ह्याच्यावर तुला अजून वर्क करायला पाहिजे किंवा ही गोष्ट तुझ्यात एवढी चांगली आहे जी माझ्यात सुद्धा नाही. सगळ्यांना एकत्र जमवून, एकत्र युनिटी राहून जो सगळ्यांना पुढे घेऊन जाऊ शकतो तोच एक लीडर आहे. आणि या वर्कशॉपमध्ये हे लीडरशिप क्वालिटीज सुद्धा तुमचे एनहान्स केले जातील किंवा एक लीडरला कसं असलं पाहिजे हे सुद्धा ह्याच्यावर फोकस केलं जाईल. नेक्स्ट इज टाइम मॅनेजमेंट. आता तुम्ही तुमचा वेळ कसा यूज करतात आणि तुमचा वेळ तुम्ही किती कोणत्या कामाला किती उपयोगी ठरवतात हे सुद्धा आहे. की तुम्ही कोणतं काम हे किती लवकर केलंय त्यापेक्षा तुम्ही हे काम किती इफेक्टिव्हली केलं आहे हे जास्त गरजेचं आहे. तर हे सुद्धा या वर्कशॉपचं पार्ट आहे. अँड नेक्स्ट स्ट्रेस मॅनेजमेंट. ना सध्याच्या कोविड काळात सगळ्यांनाच स्ट्रेस होतात. जॉबचा स्ट्रेस किंवा ऑनलाईन लेक्चर्स कसे होतील किंवा एक्झाम्स कसे होतील हा एक स्ट्रेस असणारच सगळ्यांना. पण तो स्ट्रेस तुम्ही किती एफिशियंटली मॅनेज करतात आणि तुम्ही किती त्यातून एक चांगलं तुमचा अभ्यास डिलिव्हर करू शकतात किंवा तुम्ही किती चांगल्यापणे तुमचं काम स्ट्रेस मध्ये सुद्धा करू शकतात हे या वर्कशॉपमध्ये खूप इम्पॉर्टंटली फोकस केलं आहे. जेव्हा तुम्ही जॉबवर जाणार स्ट्रेस हे तुमच्या जॉबचा एक भागच असणार आहे. तर म्हणून त्याच्यासाठी तुम्ही कसे प्रिपेअर्ड असले पाहिजेत आणि जर तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट येतं तर तुम्ही बाकी जे तुमचे कॅन्डिडेट्स आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही किती उत्तम आहात हे या वर्कशॉप मधून
तुम्हाला स्वतःला कळेल की तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट किती आहे किंवा तुम्ही कसं तुमचं स्ट्रेस हे मॅनेज केलं पाहिजे. नेक्स्ट, digital communication. Now, 82% of job vacancies ह्यांच्यासाठी तुम्हाला डिजिटल स्किल्स रिक्वायर्ड आहेत. म्हणजे तेच पाहिजे ईमेल असू दे किंवा टेलिकॉम कम्युनिकेशन असू दे. आणि या पॅन्डेमिकमुळे लोकांचे जे डिजिटल स्किल्स आहेत ह्यांना अजून महत्व देण्यात आलं की तुम्ही डिजिटली अजून केवढे परफेक्ट आहात आणि तुम्ही अजून काय काय करू शकतात वेगळ्या टेक्नॉलॉजीजनी. ह्याची नीड आता खूप आलेली आहे. तर डिजिटल कम्युनिकेशन हे सगळ्यात मोठं टूल आहे आता सध्या तुमच्या स्किल बेस मध्ये, आणि हे सुद्धा या वर्कशॉप मध्ये तुम्ही जेव्हा एनरोल कराल कव्हर केलं जाईल. नेक्स्ट, नेक्स्ट नाव जॉब ऍप्लिकेशनचे इसेन्शियल क्रायटेरियाज काय ना. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल मूवीला गेले आहात तुमच्या फ्रेंड्स बरोबर आणि तुम्ही त्या मूवी बद्दल तुम्ही एवढं प्लॅनिंग करतात की कुठे भेटायचं आहे, कुठली शो टायमिंग, कुठलं थिएटर, तुम्ही कोणाबरोबर जाणार, आणि तेच सेम प्लॅनिंग हे एक एक्झाम्पल होतं. तर असंच तुम्ही तुमच्या करिअरचं पण प्लॅनिंग करणार. तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचे आधी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय आवडतं किंवा तुमचे काय स्किल्स आहेत ह्याच्याबद्दल तुम्ही स्टार्ट करणार थिंकिंग. आता फॉर एक्झाम्पल मी आय एम डुईंग माय टुरिझम मास्टर्स, तर मला ट्रॅव्हल टुरिझम मध्ये आवड होती, तर म्हणून दॅट इज माय स्किल. तर म्हणून मी त्या जेव्हा विचार करायला लागली दॅट्स वेअर मी हा कोर्स जॉईन केला. मग तुम्ही ते स्किल जर तुमचे एकदमच परफेक्ट नसतील तर त्याला तुम्ही कसे ब्रशअप करणार ह्याच्यावर तुम्ही थिंक करणार. मग तुम्ही त्याचं क्वालिफिकेशन मध्ये कसं चेंज होणार, तुमचे स्किल इंटू क्वालिफिकेशन हे तुम्ही विचार करणार. तर ह्याच्यासाठी बेस्ट आहे तुमचं सायकोमेट्रिक टेस्ट. कारण जेव्हा तुम्ही सायकोमेट्रिक टेस्ट घ्याल तेव्हा तुम्हाला एक बेटर पिक्चर मिळेल की तुम्ही कशात चांगले आहात आणि तुम्ही त्याच्यात काय एक्झॅक्टली क्वालिफिकेशन घेऊ शकतात. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला कळणार की जर तुम्हाला ह्याच्यात एका पर्टिक्युलर जॉब मध्ये आवड आहे तर तुम्हाला कोणते स्किल्स आणि कोणते क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहेत. नेक्स्ट, Nirik, do we have a record with video for this? Yes, Ruchi. Yeah. तर सीव्ही और तुमचा रेझ्युमे हे खूप इम्पॉर्टंट असतं आणि सीव्ही कशी प्रेझेंट केली पाहिजे ह्याच्यावर एक शॉर्ट व्हिडिओ आहे जो निरीक्षक आता प्ले करेल. When joining the workforce or changing a career. Yes. Hello. Yes, Nirik, it's Career path audible. to have please. little or no experience in the job you want, and this can make it especially difficult to write a resume. Even if you have never had a formal job, you can still reflect in your resume on any life experiences you may have had. It is important to make sure your resume is creative, it is different, it reflects you, and it stands out to employers. Here's how to do just that. There are many ways to structure your resume. Have a think about what your layout will be like to make it stand out. Remember, the key is to keep it simple. Good fonts to use are Times New Roman or Arial, with the size set to 11. Headings should be bold, because it's easier to read and stands out. And avoid using too much colour, as it draws attention away from the information, which is the most important part. Employers want to know what you can bring to their business. The summary statement is your resume's elevator pitch. It should tell employers who you are, what you want from the job,
and what you can offer to the organization or business. This should all sit at the top of your resume and be 2 or 3 sentences in length. Here's an example. I have a background in office management and have proven interpersonal and communication skills. I'm good at working in a team in a fast-paced environment. I'm seeking the opportunity to use these skills as the office assistant at your company. A good summary statement will clearly sum up what you are like professionally and introduce you to a prospective employer. It's the first thing a potential employer will see on your resume, so make sure your summary statement is strong. Employers love it when you include that you have skills to do certain tasks. So, brainstorm. Think about the times you've applied transferable skills to your everyday life. Do you meet deadlines for projects at school? This is an example that you are dedicated and motivated. Are there any times in your life when you created a to-do list to accomplish something? This is an example that you are organized and prioritize your tasks and requirements. Other skills you may be able to include are communication skills, listening and writing skills, people skills, compassion, confidence, and motivation. So, what sets you apart from others? Why are you awesome? Have you taken part in any extracurricular activities? Perhaps you played soccer and helped your team score goals. Or you're in a netball team that won a grand final. These are great examples of times when you've worked well in a team. If you're currently at school or have recently finished studying, use this to think of some more transferable skills which you can include in your resume. Even if you are still in high school, you can think about the classes you have chosen to study. Why did you choose them? And what have you learned from them? थँक्यू नीरज. आणि लास्टली आम्ही तुम्हाला सगळ्यांना फक्त गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट बद्दल थोडी इन्फॉर्मेशन आम्हाला सांगायची आहे. तर University of Mumbai's Garware Institute of Career Education and Development is from the college we are. आणि आमचं कॉलेजचं लोकेशन हे कलिना युनिव्हर्सिटी मध्येच आहे. आणि इट वॉज एस्टॅब्लिश्ड इन द इयर 1984. आणि त्यांचे फाउंडर आहेत लेट पद्मभूषण आबासाहेब गरवारे. आणि या गरवारे इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला खूप अंडर ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम्स अलॉंग विथ बॅचलर डिग्रीज प्रोग्राम्स वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये म्हणजे रिटेल, फार्मास्युटिकल तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. हे फक्त थोडेसे आम्ही इथे या पीपीटी मध्ये टाकले आहेत, पण ह्याच्या शिवाय सुद्धा अजून खूप कोर्सेस आणि डिप्लोमा डिग्रीज आहेत. तुम्ही अजून माहितीसाठी आमच्या गरवारेच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकतात की अजून कोणते कोर्सेस आहेत आणि काय काय आहे त्या कोर्समध्ये. आणि तुमच्या इंटरेस्ट आणि तुम्ही जे फील्ड ऑप्ट केलं आहे त्या हिशोबाने तुम्ही मग तुमचं करिअर पाथ चूज करू शकतात. कारण जर तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये तर ह्याच्यात शिकून आणि त्याच ह्याच्यात तुम्ही एक जॉब घेऊन त्याच्यात काहीच फायदा नाही जर तुम्ही त्याच्यात मजा नाही करत आहात, तुम्हाला त्याच्यात एक सेल्फ हॅपीनेस नाही मिळत आहे. तर तुम्ही असा पाथ चूज करा ज्याच्यात तुम्ही खुश आहात आणि तुम्हाला त्याच्यात एक सॅटिस्फॅक्शन मिळते की हा मला जे लाईफमध्ये मी एन्जॉय करतो, जे माझी स्किल्स आहे त्याच्यातच मी आता जॉब करतो आणि माझा जॉब एकदम मजेत चालू आहे. नाहीतर ते एक ऍड ऑन रिस्पॉन्सिबिलिटी होते की रोज जॉबला जायचंय, हे संपवायचंय आणि तुम्ही स्वतःच त्या गोष्टीशी इरिटेट होणार किंवा फ्रस्ट्रेट व्हाल. तर आय वुड लाईक टू कॉल अपॉन नोएल नाव टू गिव्ह द वोट ऑफ थँक्स. थँक्यू.
Hello? Noel, you're audible. Yes, sir. I would like to thank each and every participant. आप सब लोग को धन्यवाद ये वर्कशॉप में पार्ट लेने के लिए. A special thanks on behalf of University of Mumbai's Garware Institute of Career Education and Development, American India Foundation, and Dell Technologies to our guest speaker, Mr. Vaibhav Vasani, sir. It was a pleasure to have you all on board and share your knowledgeable information from your respective field. I would like to once again thank the principal of Srimati Saraswati Vidya Mandir, Principal Srimati Chaya Shivaji Kurkute, Vice Principal Mrs. Praveena Praveen Devolkar, Supervisor Mrs. Sunita Shashikant Gole, for giving us this opportunity to host this career workshop for your students. A big thank you to the career mentor, Mr. Gaurav sir, and without whom we would not have been possible to conduct this session. On behalf of University of Mumbai's Garware Institute of Career Education and Development, America India Foundation and Dell Technologies, I thank you all and wish you the very best for your future. Dhanyavad. Thank you, everyone. Also, आप chat box में जो registration link है आप उस पे register कर दो and you will get a e-certificate. आपको e-certificate मिलेगा, NSDC coupon code मिलेगा वो registration करने के बाद. Also, career mentoring का links है जो हिंदी, इंग्लिश और मराठी तीनों languages में है. स्टुडंट्स प्लीज या लिंकला रेफर करा. जोपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म फिल नाही करणार तुम्हाला तुमचं NSDC चा कुपन कोड मेल आयडी वर नाही येणार. तर जोपर्यंत तुम्ही रजिस्टर नाही करत, ऑल्सो जो तुम्ही या सायकोमेट्रिक टेस्ट साठी पण जोपर्यंत तुम्ही लिंक क्लिक नाही करत, तुम्ही घेत नाही टेस्ट, तुम्हाला त्याची रिपोर्ट सुद्धा मेल आयडी वर मिळणार नाही. तर प्लीज दोन्ही लिंक्स वर तुम्ही क्लिक करून फिलअप करा so that तुम्हाला सायकोमेट्रिक रिपोर्ट as well as NSDC चा कुपन कोड मिळेल वर्कशॉप साठी. थँक्यू.